सेल डिव्हिजन. आता आपण थोडक्यात इंट्रोडक्शन बघूया. पेशी विभाजन अगोदर डेफिनेशन बघूया चॅप्टर मधल्या. फर्स्ट डेफिनेशन आहे सेल. सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेल म्हणजे थोडक्यात काय की पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं असलेलं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नेक्स्ट सेल डिव्हिजन म्हणजे ॲक्च्युअल पेशी विभाजन म्हणजे काय. डेफिनेशन द प्रोसेस ऑफ reproduction of new cell from the pre-existing cells is called as cell division. म्हणजे जुन्या सेल्स पासून तयार होणाऱ्या नवीन सेल्स त्यालाच म्हटलं जाईल सेल डिव्हिजन. नेक्स्ट डेफिनेशन आहे मदर सेल. द सेल विच अंडरगोज डिव्हिजन इज नोन ॲज मदर सेल. अशा सेल्स की त्याद्वारे डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजन घडून येईल त्या सेल्सला म्हटलं जाईल मदर सेल. The cell which undergoes division is known as mother cell. Next definition आहे daughter cell. The new cell which are formed by the process of cell division is referred as daughter cell. Means cell division द्वारे तयार होणाऱ्या नवीन सेल्स त्याला म्हटलं जाईल डॉटर सेल. म्हणजे तयार होणाऱ्या सेल पेशी विभाजनाद्वारे ज्या नव्याने सेल्स तयार होतील किंवा फॉर्म होतील त्या सेल्सला म्हटलं जाईल डॉटर सेल. त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन मध्ये देर आर टू टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचे दोन टाइप्स आहेत, मायटोसिस अँड मिओसिस. नेक्स्ट टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. देर आर टू टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचे दोन टाइप्स आहेत, फर्स्ट मायटोसिस अँड सेकंड इज द मिओसिस. तर फर्स्ट आपण एक्सप्लेन करूया. पहिला टाइप्स आहे मायटोसिस. द टर्म ऑफ मायटोसिस वॉज कॉइन्ड बाय फ्लेमिंग इन 1882. जी का मायटोसिस ही कन्सेप्ट आहे तर ती फर्स्ट फ्लेमिंग नावाच्या सायंटिस्टनी 1882 साली शोधून काढलेली आहे. आता थोडक्यात म्हणजे काय की मायटोसिस म्हणजे काय. मायटोसिस मीन्स इट रेफर टू द स्पिंडल युजिंग न्यूक्लियर डिव्हिजन which produces two identical daughter nuclei from the parent nucleus. Means parent cell पासून which produces म्हणजे थोडक्यात काय की parent nucleus पासून सिमिलर it produces त्यापासून as it is दोन daughter nuclei तयार होणे called as the mitosis. Means these are produces two identical daughter nuclei. परंतु ते जे काही daughter nuclei आहे तर ते कशापासून प्रोड्यूस होतील तर from the parent nucleus. नेक्स्ट की मायटोसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल ऑल्सो नोन ॲज द सोमॅटिक सेल डिव्हिजन. जी काय मायटोसिस दिस आर ऑल्सो ऑकर इन सोमॅटिक प्लांट पार्ट्स. म्हणजे मायटोसिस आर ऑल्सो ऑकर इन सोमॅटिक प्लांट ऑर्गन्स लाईक रूट स्टेम किंवा लिप बेस किंवा स्टेम. म्हणजे थोडक्यात काय की जे काय मायटोसिस आहे तर दिस आर ऑल्सो ऑकर्स इन सोमॅटिक ऑर्गन. म्हणजे जे काही मायटोसिस आहे तर ते प्लांटच्या रूट टिप्स मध्ये आढळून येते, त्याचप्रमाणे स्टेम टिप्स मध्ये, त्याचप्रमाणे लिप बेस मध्ये. म्हणून त्याला इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सोमॅटिक सेल ऑर्गन्स. नेक्स्ट पॉइंट सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. मायटोसिसचे असलेले महत्व. फर्स्ट सिग्निफिकन्स यालाच अजून एक म्हटलं जातं की इम्पॉर्टन्स ऑफ मायटोसिस. फर्स्ट पॉइंट आहे मायटोसिस लीड्स टू प्रोडक्शन ऑफ टू डॉटर सेल फ्रॉम अ मदर सेल इन इच सायकल ऑफ सेल डिव्हिजन. पहिला जे काही सिग्निफिकन्स आहे तर सेल डिव्हिजनच्या प्रत्येक सायकलमध्ये मदर सेल्स पासून ॲज इट इज टू डॉटर सेल तयार होणे म्हणजे दीज आर द मायटोसिस. प्रोडक्शन ऑफ टू डॉटर सेल फ्रॉम अ मदर सेल. सेकंड सिग्निफिकन्स आहे द डॉटर सेल आर सिमिलर टू द मदर सेल इन शेप, साइज अँड क्रोमोझोम कॉम्प्लिमेंट. मीन्स मदर सेल्स पासून तयार होणाऱ्या डॉटर सेल या सेमच असणार क्रोमोझोम शेपमध्ये, त्याचप्रमाणे क्रोमोझोम कॉम्प्लिमेंटमध्ये, त्याचप्रमाणे शेप्समध्ये आणि साईजमध्ये पण. म्हणजे दोन्हीमध्ये पण डॉटर सेल आर सिमिलर टू मदर सेल इन शेप, साइज अँड क्रोमोझोम कॉम्प्लिमेंट. नेक्स्ट 3 नंबरचा सिग्निफिकन्स आहे
की द क्रोमोझोम नंबर इज द सेम इन द डॉटर सेल ॲज कम्पेअर टू द मदर सेल. या अगोदरच आपण जे काही सिग्निफिकन्स बघितलं आहे की जे काही डॉटर सेल्स आहे दीज आर सिमिलर टू द मदर सेल इन शेप, साईज अँड क्रोमोझोम कॉम्प्लिमेंट. म्हणजे मदर सेल्स पासून तयार होणारे डॉटर सेल या सिमिलर असणारे, म्हणजे दीज आर द आयडेंटिकल टू द मदर सेल. आता हे जे काही हा जो काही सिग्निफिकन्स आहे तर त्याच्यामध्ये काय आहे की जे काही क्रोमोझोम नंबर इज द सेम इन द डॉटर सेल ॲज कम्पेअर टू द मदर सेल. मीन्स की मदर सेल जर हॅप्लाइड क्रोमोझोम नंबर असतील मदर सेलचा तर डॉटर सेलचा पण हॅप्लाइड क्रोमोझोम नंबर असणार, म्हणजे दीज आर द सिमिलर. सो इट इज ऑल्सो नोन ॲज द होमोटायपिक ऑर इक्वेशनल डिव्हिजन. इक्वेशनल डिव्हिजन किंवा होमोटायपिक डिव्हिजन म्हटलं जातं, कारण का की त्याच्यामध्ये जे काही डॉटर सेलचे क्रोमोझोम नंबर हे ॲज इट इज मदर सेलचेच असणार. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द होमोटायपिक ऑर इक्वेशनल डिव्हिजन. नेक्स्ट सिग्निफिकन्स आहे की इन प्लांट्स मायटोसिस ऑल्सो टेक्स प्लेस इन सोमॅटिक ऑर्गन्स लाईक रूट टिप्स, स्टेम टिप्स अँड लीफ बेस. म्हणजे प्लांट्समध्ये जी काही मायटोसिस प्रोसेस आहे तर ती प्लांट्सच्या सोमॅटिक ऑर्गन्समध्ये आढळून येते. जे काही सोमॅटिक ऑर्गन्स आहेत तर दीज आर रूट टिप्स, स्टेम टिप्स अँड लीफ बेस. सोमॅटिक ऑर्गन्स म्हणजे एक्सेप्ट द रिप्रोडक्टिव्ह प्लांट ऑर्गन्स, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स सोडून सोमॅटिक ऑर्गन्स. दीज आर द रूट टिप्स, स्टेम टिप्स अँड लीफ बेस. 5 नंबरचं सिग्निफिकन्स आहे इन मायटोसिस सिग्रिगेशन अँड रिकॉम्बिनेशन डज नॉट टेक्स प्लेस. मायटोसिसमध्ये सिग्रिगेशन अँड रिकॉम्बिनेशन आढळून येत नाही. हे झाले सिग्निफिकन्स ऑफ द मायटोसिस. मायटोसिस इन शॉर्ट बघूया आपण की मायटोसिस म्हणजे थोडक्यात काय की मदर सेल्स पासून डॉटर सेल निर्माण होणे किंवा प्रोडक्शन ऑफ टू डॉटर सेल फ्रॉम अ मदर सेल इन इच सायकल ऑफ सेल डिव्हिजन. नेक्स्ट काय बघितले आपण की जे काही डॉटर सेल्स आहेत मदर सेल्स पासून तयार होणारे डॉटर सेल विच आर सिमिलर टू द मदर सेल इन शेप, साईज अँड क्रोमोझोम कॉम्प्लिमेंट. म्हणजे त्याच्या शेपमध्ये, साईजमध्ये आणि क्रोमोझोम कॉम्प्लिमेंटमध्ये दीज आर द सिमिलर. नेक्स्ट की जे काही द क्रोमोझोम नंबर इज द सेम इन द डॉटर सेल ॲज कम्पेअर टू द मदर सेल. म्हणजे जे काही डॉटर सेल्स आणि मदर सेल दोन्हींची पण क्रोमोझोम नंबर हे सेम असणार. सो इट इज कॉल्ड ॲज द होमोटायपिक ऑर इक्वेशनल डिव्हिजन. त्याचप्रमाणे प्लांट्समध्ये जे काय मायटोसिस आहे तर दीज आर टेक्स प्लेस इन सोमॅटिक प्लांट पार्ट्स. म्हणजे मायटोसिस जी काय प्रोसेस आहे तर ती दीज आर ऑल्सो टेक्स प्लेस इन सोमॅटिक प्लांट ऑर्गन्स लाईक रूट टिप्स, स्टेम टिप्स अँड लीफ बेस. आणि सगळ्यात लास्ट सिग्निफिकन्स की सिग्रिगेशन अँड रिकॉम्बिनेशन डज नॉट टेक्स प्लेस ड्युरिंग द मायटोसिस. मायटोसिसमध्ये सिग्रिगेशन आणि रिकॉम्बिनेशन घडून येत नाही. नेक्स्ट पॉइंट आहे सेल सायकल. अगोदर डेफिनेशन बघूया. सेल सायकल मीन्स द पिरियड इन विच वन सायकल ऑफ सेल डिव्हिजन इज कम्प्लिटेड कॉल्ड ॲज सेल सायकल. सेल सायकल म्हणजे थोडक्यात काय की सेल डिव्हिजनची एक सायकल कंप्लीट होण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे सेल सायकल. द पिरियड इन विच वन सायकल ऑफ सेल डिव्हिजन इज कम्प्लिटेड. एक सायकल कंप्लीट होण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे सेल सायकल. आता जी काही सेल सायकल आहे सेल सायकल कन्सिस्ट ऑफ 2 मेन फेजेस. सेल सायकल ही 2 फेजेसमध्ये विभागली गेलेली आहे. पहिली फेज आहे इंटरफेज अँड सेकंड फेज इज द एम फेज मीन्स मायटोटिक फेज. त्याला एम फेज पण म्हटलं जातं, मायटोटिक फेज. तर जी काय फर्स्ट आहे इंटरफेज कन्सिस्ट ऑफ G1 फेज, S फेज अँड G2 फेज. इंटरफेज ही 3 सब फेजेसमध्ये विभागली गेलेली आहे. जी काय फर्स्ट फेज आहे ती आहे G1 फेज म्हणजेच फर्स्ट गॅप फेज. त्यानंतर 2 नंबरची S फेज, दीज आर द सिंथेसिस फेज अँड G2 फेज, दीज आर द सेकंड गॅप फेज किंवा सेकंड ग्रोथ फेज पण म्हटलं जातं. आणि जी काय सेकंड टाइप्स आहे तोच म्हणजे एम फेज मीन्स मायटोटिक फेज. एम फेज कन्सिस्ट ऑफ 4 मेन फेजेस. एम फेज ही 4 फेजेसमध्ये विभागली गेलेली आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे प्रोफेज,
second metaphase, third one anaphase and fourth one is the telophase. म्हणजे सेल सायकलच्या दोन फेजेस आहेत, इंटरफेज आणि यम फेज. इंटरफेजच्या 3 सब फेजेस आहेत. फर्स्ट आहे G1 फेज, सेकंड आहे S फेज अँड थर्ड वन आहे G2 फेज. नेक्स्ट जी काय सेकंड फेज आहे सेल सायकलची मीन्स मायटोटिक फेज म्हणजेच काय यम फेज. मायटोटिक फेज कन्सिस्ट ऑफ 4 सब फेजेस. यम फेज ही 4 फेजेसमध्ये विभागली गेलेली आहे. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. या स्लाइडमध्ये डायग्राम पण आहे. डायग्राममध्ये पण तुम्हाला फेजेस दिसत असतील. G1 फेज, S फेज, G2 फेज आणि लास्ट जी काही सेकंड फेज आहे यम फेज त्याच्यामध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. आणि थोडक्यात सेल सायकल म्हणजे काय तर सेल डिव्हिजनच्या एक सायकल कंप्लीट होण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे सेल सायकल. सेल सायकल इंटरफेज कन्सिस्ट ऑफ 3 सब फेजेस. इंटरफेज ही 3 फेजेसमध्ये विभागली गेलेली आहे. फर्स्ट आहे G1 फेज, सेकंड आहे S फेज अँड थर्ड वन इज द G2 फेज. आता फर्स्ट बघूया आपण G1 फेज, फर्स्ट ग्रोथ फेज. तर जी काही G1 फेज आहे फर्स्ट याच्यामध्ये इट इज अ प्री DNA रिप्लिकेशन फेज. म्हणजे काय DNA रिप्लिकेशन होण्याच्या अगोदरची फेज असेल तर ती आहे G1 फेज. आणि जी काही इंटरफेज आहे त्याच्या सिक्वेन्सलीच आहे त्या की G1 फेज, S फेज आणि G2 फेज. म्हणजे DNA रिप्लिकेशन होण्याच्या अगोदरची फेज म्हणजे ती आहे G1 फेज मीन्स इट इज अ प्री DNA रिप्लिकेशन फेज. नेक्स्ट प्रोटीन अँड RNA सिंथेसिस ऑल्सो टेक्स प्लेस. G1 फेज मध्ये काय होत आहे की प्रोटीन अँड RNA सिंथेसिस ऑल्सो टेक्स प्लेस. नेक्स्ट दिस फेज बिटवीन टिलोफेज अँड S फेज. म्हणजे टिलोफेजच्या आणि S फेजच्या मध्ये असलेली फेज म्हणजे आहे G1 म्हणजे फर्स्ट ग्रोथ फेज. आणि G1 फेज ही इंटरफेज मधली लॉंगेस्ट फेज आहे. इट इज अ लॉंगेस्ट फेज ऑफ द इंटरफेज. इंटरफेज मध्ये सगळ्यात लॉंगेस्ट फेज ती आहे G1 फेज. त्यानंतर G1 फेज ही DNA रिप्लिकेशन होण्याच्या अगोदरची म्हणजे इट इज अ प्री DNA रिप्लिकेशन फेज. त्याचप्रमाणे G1 फेज मध्ये प्रोटीन अँड RNA सिंथेसिस ऑल्सो टेक्स प्लेस. इंटरफेज मधील सेकंड फेज आहे S फेज. फर्स्ट बघितले आपण G1 फेज, नंतर आहे S फेज आणि नंतर आहे G2 फेज. हा सिक्वेन्सच आहे. तर बघा S फेज सिंथेसिस फेज फर्स्ट आहे की दिस फेज कम आफ्टर G1 फेज. म्हणजे G1 फेज नंतरची येणारी फेज ती आहे तर S फेज. आणि S फेज केव्हा येते ज्यावेळेस G1 फेज ही कंप्लीट होते त्यानंतर S फेजला सुरुवात होते, इनिशिएशन ऑफ द S फेज. नेक्स्ट द क्रोमोझोम अँड DNA रिप्लिकेशन टेक्स प्लेस ड्युरिंग दिस फेज. S फेज मध्ये काय होतं की क्रोमोझोम अँड DNA रिप्लिकेशन जे ॲक्च्युअल DNA रिप्लिकेशन आहे तर ती कुठल्या फेजमध्ये होतं तर S फेज मध्ये. आत्ताच आपण G1 फेज एक्सप्लेन केली. G1 फेज मध्ये काय होतं की इट इज अ प्री DNA रिप्लिकेशन फेज मीन्स DNA रिप्लिकेशन होण्याच्या अगोदरची फेज आहे G1 फेज. आणि ॲक्च्युअल DNA रिप्लिकेशन कुठल्या याच्यामध्ये होत आहे तर S फेज मध्ये. आणि जी काही G2 फेज आहे तर त्याच्यामध्ये असेल की इट इज अ पोस्ट DNA रिप्लिकेशन फेज. म्हणजे DNA रिप्लिकेशन होण्यानंतरची जी काही फेज असेल तर ती असणार आहे G2 फेज. अगोदरची DNA रिप्लिकेशन होण्याच्या अगोदरची फेज आहे ती आहे G1 फेज. आणि ज्या फेजमध्ये DNA रिप्लिकेशन होते तर ती आहे S फेज. द क्रोमोझोम अँड DNA रिप्लिकेशन टेक्स प्लेस ड्युरिंग दिस फेज. नेक्स्ट आहे की दिस फेज टेक्स लेस टाइम दॅन G1 फेज. म्हणजे G1 फेज पेक्षा S फेज कंप्लीट होण्यासाठी लागणारा कालावधी हा कमी आहे ॲज कम्पेअर टू द G1 फेज. G2 फेज सेकंड ग्रोथ फेज. फर्स्ट बघू याच्यामध्ये की दिस इज अ पोस्ट DNA रिप्लिकेशन फेज. आत्ताच आपण बघितलं की DNA रिप्लिकेशनच्या नंतरची फेज ती म्हणजे आहे G2 फेज. त्यानंतर प्री DNA रिप्लिकेशन फेज ती आहे G1 फेज. आणि ज्या फेजमध्ये DNA रिप्लिकेशन घडून येते ती फेज आहे S फेज. मीन्स G2 फेज इज द पोस्ट DNA रिप्लिकेशन फेज.
नेक्स्ट की दिस इज द लास्ट स्टेज ऑफ इंटरफेज. इंटरफेज मधली ही लास्ट स्टेज आहे. फर्स्ट आहे G1 फेज, सेकंड आहे S फेज अँड थर्ड वन आहे सगळ्यात लास्ट दिस इज द G2 फेज, सेकंड ग्रोथ फेज ऑफ द इंटरफेज. नेक्स्ट प्रोटीन अँड RNA सिंथेसिस ऑकर्स ड्युरिंग दिस स्टेज किंवा दिस फेज. स्टेज आणि फेज दोन्हीचा पण अर्थ एकच आहे. G2 फेज मध्ये प्रोटीन अँड RNA सिंथेसिस आर टेक्स प्लेस. नेक्स्ट टाइम रिक्वायर्ड फॉर completion of all these stage differ from species to species. मीन्स प्रत्येक फेज कंप्लीट होण्यासाठी लागणारा कालावधी हा स्पीसीजनुसार वेगवेगळा आहे. आता काही प्लांट्समध्ये G1 फेज कंप्लीट होण्यासाठी 12 तास लागतात, तर S फेज कंप्लीट होण्यासाठी 6 तास लागतात. म्हणजे थोडक्यात काय की प्रत्येक प्लांटच्या स्पीसीजनुसार प्रत्येक फेज ही कंप्लीट होण्यासाठी लागणारा टायमिंग किंवा लागणारा कालावधी हा डिफरंट आहे. आणि हा जो लागणारा कालावधी आहे दिस आर डिपेंड्स ऑन स्पीसीज ऑफ द प्लांट. प्लांटच्या स्पीसीजनुसार तो वेगवेगळा असणार आणि प्रत्येक प्लांट्समध्ये फेज कंप्लीट होण्यासाठी लागणारा कालावधी पण हा दीज आर द डिफरंट. बघा की सेल सायकलमध्ये 2 फेजेस आहेत, इंटरफेज आणि यम फेज. इंटरफेज कन्सिस्ट ऑफ 3 सब फेजेस. इंटरफेज ही 3 फेजेसमध्ये विभागले गेले आहे. फर्स्ट सिक्वेन्स आहे G1 फेज, सेकंड आहे S फेज आणि लास्ट वन आहे G2 फेज. G2 फेज ही इंटरफेज मधली सगळ्यात लास्ट स्टेज आहे. त्यानंतर G1 फेज इट इज अ प्री DNA रिप्लिकेशन फेज. S phase this is the DNA replication phase and G2 phase this is the post DNA replication phase. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाइम रिक्वायर्ड फॉर कंप्लीशन ऑफ ऑल दिस स्टेज डिफर फ्रॉम स्पेसिस टू स्पेसिस. मी आता सांगितलं की प्रत्येक प्लांटच्या स्पेसिसनुसार फेज कंप्लीट होण्यासाठी लागणारा टायमिंग किंवा लागणारा कालावधी हा वेगवेगळा असणार आहे. तर आत्ताच बघितलं की G2 फेज इट इज अ सेकंड ग्रोथ फेज. आणि सेल सायकल म्हणजे द पिरियड इन विच वन सायकल ऑफ सेल डिव्हिजन इज कम्प्लिटेड कॉल्ड ॲज द सेल सायकल. म्हणजे सेल डिव्हिजनमध्ये एक सायकल कंप्लीट होण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे सेल सायकल. सेल सायकलमधील फर्स्ट आहे इंटरफेज आणि सेकंड वन आहे मायटोटिक फेज मीन्स यम फेज म्हणजे मायटोसिस. फर्स्ट की the M phase means mitosis leads to separation of replicated DNA into 2 daughter nuclei without recombination. म्हणजे थोडक्यात M मायटोसिस मीन्स रिप्लिकेटेड DNA हा सेपरेट होतो इंटू 2 डॉटर न्यूक्लिया कुठल्याही प्रकारचं रिकॉम्बिनेशन न होता. त्याचप्रमाणे M phase leads to the production of 2 daughter cell from a mother cell in each cycle of cell division. आपण आता बघितलं होतं सिग्निफिकन्समध्ये की थोडक्यात मायटोसिस म्हणजे काय की मदर सेल्सपासून 2 डॉटर सेल तयार होणं सेल डिव्हिजनमध्ये कुठल्याही प्रकारचं रिकॉम्बिनेशन न होता. नेक्स्ट द यम फेज मीन्स मायटोसिस कन्सिस्ट ऑफ 4 मेन फेजेस. जी काय मायटोसिस आहे तर ते 4 फेजेसमध्ये विभागले गेलेले आहे आणि जे काही 4 फेजेस आहे तर तो सिक्वेन्स आहे. जी काही फर्स्ट फेज आहे ती आहे प्रोफेज, सेकंड फेज मेटाफेज, थर्ड वन फेज ॲनाफेज आणि 4 नंबरची आणि सगळ्यात लास्ट आहे टिलोफेज. सिक्वेन्स लिच त्या म्हणजे जी काही मायटोसिस आहे तर तो सिक्वेन्सच आहे. त्याचप्रमाणे सेल सायकलमध्ये पण सिक्वेन्स आहे. यम फेजमध्ये फर्स्ट फेज आहे प्रोफेज, नेक्स्ट मेटाफेज, थर्ड वन ॲनाफेज आणि सगळ्यात लास्ट ती आहे टिलोफेज. म्हणजे मायटोसिसची पहिली फेजेस आहे प्रोफेज आणि सगळ्यात लास्ट फेज आहे टिलोफेज. आता इन डिटेल बघूयात आपण. फर्स्ट फेज आहे प्रोफेज. मायटोसिसची पहिली फेज आहे प्रोफेज. इट इज अ फर्स्ट फेज ऑफ द मायटोसिस. मायटोसिसची प्रोफेज ही फर्स्ट फेज आहे. बघा त्याच्यामध्ये की प्रोफेज स्टार्ट आफ्टर G2 फेज ऑफ इंटरफेज. इंटरफेजमधली जी काही सगळ्यात लास्ट फेज आहे G2 फेज ती कंप्लीट झाल्यानंतर येणारी फेज म्हणजे ती आहे प्रोफेज. म्हणजेच
प्रोफेजची जी काही स्टार्टिंग आहे तर ती केव्हा होते, इंटरफेजमधील G2 फेज कंप्लीट झाल्यानंतर. म्हणजे प्रोफेज स्टार्ट आफ्टर G2 फेज ऑफ इंटरफेज. G2 फेज नंतर येणारी फेज ती असेल प्रोफेज. नेक्स्ट, क्रोमोझोम लुक लाईक थिन थ्रेड अँड अनकॉइल्ड इन द अर्ली प्रोफेज. अर्ली प्रोफेजमध्ये जी काही क्रोमोझोमची मॉर्फोलॉजी आहे किंवा जे काही क्रोमोझोम्स आहेत दीज आर लुक लाईक थिन, एकदम पातळ, त्याचप्रमाणे थ्रेड अँड अनकॉइल्ड. म्हणजे अर्ली प्रोफेजमध्ये जे काही क्रोमोझोम्स आहेत ते एकदम थिन असतात, थ्रेड लाईक असतात, त्याचप्रमाणे त्याची दीज आर द अनकॉइल्ड. नेक्स्ट, बट इट बिकम शॉर्ट अँड कॉइल्ड ड्युरिंग मिड प्रोफेज. मिड प्रोफेजमध्ये जे काही थिन त्याचप्रमाणे अनकॉइल्ड झालेले क्रोमोझोम्स आहे ते एकदम शॉर्ट बनतात, त्याचप्रमाणे कॉइल्ड. म्हणजे मिड प्रोफेजमध्ये क्रोमोझोम्सची जी काही मॉर्फोलॉजी आहे तर ती आहे एकदम शॉर्ट अँड कॉइल्ड. नेक्स्ट, इन द लेट प्रोफेज क्रोमोझोम्स appears as short and thick. बघा, प्रोफेजच्या 3 कंडिशन आहेत, अर्ली प्रोफेज, मिड प्रोफेज आणि लेट प्रोफेज. अर्ली प्रोफेजमध्ये क्रोमोझोम्स आर द थिन थ्रेड अँड अनकॉइल्ड. अर्ली प्रोफेजमध्ये क्रोमोझोम्स हे थिन थ्रेड लाईक अँड अनकॉइल्ड आहेत. मिड प्रोफेजमध्ये ते एकदम शॉर्ट अँड कॉइल्ड आहेत. आणि लेट प्रोफेजमध्ये क्रोमोझोम्स appears as शॉर्ट अँड थिक. डायग्राममध्ये बघा, त्याच्यामध्ये की डायग्राममध्ये जे काही क्रोमोझोम्स आहेत ते एकदम शॉर्ट आणि थिक आहेत. त्याचप्रमाणे प्रोफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन कुठल्याही प्रकारचे आढळून येत नाही. न्यूक्लिअर मेम्ब्रेन डज नॉट टेक्स प्लेस इन द प्रोफेज. आता प्रोफेज नंतरची ज्यावेळेस फेज कंप्लीट होईल त्यानंतरचे येणारे फेज असणारे मेटाफेज. म्हणजे मेटाफेज स्टार्ट आफ्टर द प्रोफेज ऑफ द मायटोसिस. आणि जी काही प्रोफेज आहे तर ती केव्हा स्टार्ट होणार आहे, आफ्टर द G2 फेज ऑफ इंटरफेज. इंटरफेजमधली G2 फेज कंप्लीट झाल्यानंतरची फेज ती आहे प्रोफेज. म्हणजेच मायटोसिसमधली फर्स्ट फेज असणार आहे प्रोफेज. प्रोफेजमध्ये पण त्याच्या 3 कंडिशन आहेत, अर्ली प्रोफेज, मिड प्रोफेज आणि लेट प्रोफेज. सेल सायकल इंटरफेज कन्सिस्ट ऑफ 3 सब फेजेस. इंटरफेज ही 3 फेजेसमध्ये विभागली गेलेली आहे. फर्स्ट आहे G1 फेज, सेकंड आहे S फेज अँड थर्ड वन इज द G2 फेज. आता फर्स्ट बघूया आपण G1 फेज, फर्स्ट ग्रोथ फेज. तर जी काही G1 फेज आहे फर्स्ट, याच्यामध्ये इट इज अ प्री DNA रिप्लिकेशन फेज. म्हणजे काय, DNA रिप्लिकेशन होण्याच्या अगोदरची फेज असेल तर ती आहे G1 फेज. आणि जी काही इंटरफेज आहे त्याच्या सिक्वेन्सलीच आहे त्या की G1 फेज, S फेज आणि G2 फेज. म्हणजे DNA रिप्लिकेशन होण्याच्या अगोदरची फेज म्हणजे ती आहे G1 फेज. मीन्स इट इज अ प्री DNA रिप्लिकेशन फेज. नेक्स्ट, प्रोटीन अँड RNA सिंथेसिस ऑल्सो टेक्स प्लेस. G1 फेजमध्ये काय होतं की प्रोटीन अँड RNA सिंथेसिस ऑल्सो टेक्स प्लेस. नेक्स्ट, दिस फेज बिटवीन टिलोफेज अँड S फेज. म्हणजे टिलोफेजच्या आणि S फेजच्या मध्ये असलेली फेज म्हणजे आहे G1 म्हणजे फर्स्ट ग्रोथ फेज. आणि G1 फेज ही इंटरफेजमधली लॉंगेस्ट फेज आहे. इट इज अ लॉंगेस्ट फेज ऑफ द इंटरफेज. इंटरफेजमध्ये सगळ्यात लॉंगेस्ट फेज ती आहे G1 फेज. त्यानंतर G1 फेज ही DNA रिप्लिकेशन होण्याच्या अगोदरची म्हणजे इट इज अ प्री DNA रिप्लिकेशन फेज. त्याचप्रमाणे G1 फेजमध्ये प्रोटीन अँड RNA सिंथेसिस ऑल्सो टेक्स प्लेस. मायटोसिसची थर्ड फेज आहे ॲनाफेज. इन ॲनाफेज क्रोमॅटिड सेपरेट ॲट सेंट्रोमियर अँड मूव्ह टुवर्ड्स अपोजिट पोल. ॲनाफेजमध्ये जे काही क्रोमोझोमचे क्रोमॅटिड्स आहे तर ते सेंट्रोमियरपासून सेपरेट होतात आणि इट मूव्ह टुवर्ड्स 2 अपोजिट पोल. 2 अपोजिट पोलच्या दिशेने ते मायग्रेट होतात. सेंट्रोमियर मीन्स क्रोमोझोमचा असा रिजन ऑफ क्रोमोझोम विच अटॅच टू स्पिंडल फायबर ड्युरिंग मेटाफेज. त्या रिजनला म्हटलं जातं सेंट्रोमियर. तर ॲनाफेजमध्ये जे काही क्रोमोझोमचा जो काही क्रोमॅटिड्स पार्ट्स आहे तर क्रोमॅटिड सेपरेट ॲट सेंट्रोमियर. क्रोमॅटिड्स सेंट्रोमियरमध्ये तो
सेपरेट होतो त्याचप्रमाणे तो दोन अपोजिट पोलकडे मायग्रेट होतो किंवा इट मूव टुवर्ड्स टू अपोजिट पोल. वन क्रोमोझोम मूव टुवर्ड्स वन पोल अँड अनादर क्रोमोझोम मूव टुवर्ड्स अनादर पोल. त्यानंतर क्रोमॅटिड्स ऑफ इच क्रोमोझोम बिकम फ्री. क्रोमॅटिड्समधील जो म्हणजे क्रोमोझोमचा प्रत्येक क्रोमॅटिड्स हा फ्री इट बिकम फ्री. त्यानंतर इन ॲनाफेज देअर इज सेपरेशन ऑफ द क्रोमॅटिड्स. आपण फर्स्ट सेंटेन्स बघितलं की इन ॲनाफेज क्रोमॅटिड्स सेपरेट ॲट सेंट्रोमियर. म्हणजेच काय ॲनाफेजमध्ये महत्त्वाचं काय की देअर इज सेपरेशन ऑफ क्रोमॅटिड्स. ॲनाफेज म्हटलं की तिथे काय येणार, आता डायग्राम जर बघितलं आपण की त्याच्यामध्ये काय सांगितलं सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजे थोडक्यात काय की जे काही क्रोमोझोमचा जो काही क्रोमॅटिड्स पार्ट्स आहे तर त्याचं काय झालं देअर इज द सेपरेशन ऑफ क्रोमॅटिड्स. त्याचप्रमाणे बघा की इथे डायग्राममध्ये त्यांनी नाव दिलं की क्रोमोझोम ब्रेक्स ॲट सेंट्रोमियर्स. म्हणजे क्रोमोझोम्स हा सेंट्रोमियरच्या रिजनला काय झालाय तो ब्रेक झालाय. अँड सिस्टर क्रोमॅटिड्स मूव टू अपोजिट एंड्स ऑफ द सेल. म्हणजे काही सिस्टर क्रोमॅटिड्स आहे तर ते दोन अपोजिट पोलकडे मायग्रेट होतात किंवा इट मूव टुवर्ड्स द अपोजिट पोल. त्यानंतर देअर इज द सेपरेशन ऑफ द क्रोमॅटिड्स आणि इट इज अ शॉर्टर स्टेज ऑफ मायटोसिस. जी काही ॲनाफेज आहे तर ती मायटोसिसची सगळ्यात शॉर्टर फेज आहे. म्हणजेच इट इज अ शॉर्टर स्टेज ऑफ द मायटोसिस. इन शॉर्ट ॲनाफेजमध्ये देअर इज सेपरेशन ऑफ क्रोमॅटिड्स. त्याचप्रमाणे ॲनाफेजमध्ये काय होतं की क्रोमॅटिड्स सेपरेट ॲट सेंट्रोमियर. म्हणजे क्रोमॅटिड्सचं सेपरेशन होतं सेंट्रोमियर या रिजनमध्ये. त्याचप्रमाणे वन क्रोमोझोम मूव टुवर्ड्स वन पोल अँड अदर क्रोमोझोम मूव टुवर्ड्स अनादर पोल. म्हणजे दोन वेगवेगळ्या पोलला क्रोमोझोम्स हे मायग्रेट होतात. त्याचप्रमाणे सेपरेशन ऑफ द क्रोमॅटिड्स. अँड सगळ्यात लास्ट ॲनाफेज ही मायटोसिसची सगळ्यात शॉर्टर स्टेज आहे. मीन्स इट इज द शॉर्टर स्टेज ऑफ द मायटोसिस. मायटोसिसमधील लास्ट फेज आहे टिलोफेज. इट इज द लास्ट स्टेज ऑफ द मायटोसिस. व्हेन क्रोमोझोम रीच द टू अपोजिट पोल टिलोफेज बिगिन्स. ज्यावेळेस क्रोमोझोम्स हे दोन अपोजिट पोलला रीच असतात त्यावेळेस टिलोफेजला बिगिन्स होते किंवा टिलोफेजची स्टार्टिंग होते. मीन्स व्हेन क्रोमोझोम रीच द टू अपोजिट पोल देअर इज द टिलोफेज मे बी बिगिन्स. द स्पिंडल फायबर आर डिसइंटिग्रेटेड किंवा द स्पिंडल फायबर आर डिसॲपियर. म्हणजे टिलोफेजमध्ये स्पिंडल फायबर हे पूर्णपणे डिसॲपियर होतात किंवा नष्ट होतात. जे काही स्पिंडल फायबर आहे तर ते मेटाफेजमध्ये फॉर्म होतात आणि टिलोफेजमध्ये डिसॲपियर होतात. अ न्यू न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म ॲट इच पोल ऑफ कव्हरिंग. म्हणजे टिलोफेजमध्ये नव्याने न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होतात किंवा रिॲपियर होतात. अ न्यू न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज रिॲपियर ॲट इच पोल ऑफ कव्हरिंग. नेक्स्ट क्रोमोझोम्स आर बिकम थिन लॉंग अँड अनफोल्डिंग. जे काही क्रोमोझोम्स आहे तर ते नंतर थिन बनतात त्याचप्रमाणे लॉंग अँड अनफोल्डिंग ॲज वेल ॲज सिंगल थ्रेड लाईक स्ट्रक्चर अंडर लाईट मायक्रोस्कोप. म्हणजे आपण लाईट मायक्रोस्कोप खाली जर ऑब्झर्व केले तर ते सिंगल थ्रेड लाईक स्ट्रक्चरसारखे दिसतात. महत्त्वाचं टिलोफेजमध्ये काय की ज्यावेळेस क्रोमोझोम्स हे दोन अपोजिट पोलला रीच होतील त्यावेळेस टिलोफेजला बिगिन्स होईल किंवा टिलोफेजची सुरुवात होईल. त्यानंतर स्पिंडल फायबर आर डिसइंटिग्रेटेड किंवा स्पिंडल फायबर आर द डिसॲपियर. मेटाफेजमध्ये स्पिंडल फायबर रिॲपियर होतात किंवा फॉर्म होतात. त्याचप्रमाणे टिलोफेजमध्ये ते डिसॲपियर होतात किंवा स्पिंडल फायबर आर डिसइंटिग्रेटेड इन टिलोफेज. त्यानंतर टिलोफेजमध्ये नव्याने अ न्यू न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म ॲट इच पोल ऑफ कव्हरिंग. म्हणजे नव्याने न्यू न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे तयार होतात किंवा रिॲपियर होतात. त्यानंतर नेक्स्ट की क्रोमोझोम्स आर बिकम थिन लॉंग अँड अनफोल्डिंग. म्हणजे क्रोमोझोम्स हे एकदम थिन बनतात त्याचप्रमाणे लॉंग अँड अनफोल्डिंग. आणि लाईट मायक्रोस्कोप खाली जर ऑब्झर्व केले तर ते दिस आर सिंगल थ्रेड लाईक स्ट्रक्चर. हे आहे सगळ्यात लास्ट स्टेज ऑफ द मायटोसिस. मायटोसिसच्या 4 स्टेजेस आहेत सिक्वेन्सली. जी काय फर्स्ट सिक्वेन्स आहे तर तो आहे प्रोफेज, सेकंड आहे मेटाफेज, थर्ड वन आहे ॲनाफेज आणि लास्ट वन आहे टिलोफेज.